काल संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान देहूनगरीतून झालं, ज्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आज आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय। आपण माझ्या मागचा हा सगळा परिसर पाहू शकता। इंद्रायणी नदी घाटाचा हा परिसर आहे। हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्त आजच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा या ठिकाणी जयघोष होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने जे आहे नागरिक या ठिकाणी आलेले। आता जर आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिराजवळील हा सगळा परिसर आहे। इंद्रायणी नदी घाटाचा हा सगळा परिसर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे आळंदी नगरपंचायत असेल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, त्याचबरोबर अग्निशमक दलाचे सर्व प्रमुख अधिकारी, त्याचबरोबर कर्मचारी या ठिकाणी सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो थोड्याच वेळात जे आहे या ठिकाणाहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आताच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळचे आताच या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्या हस्ते जे आहे या ठिकाणच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वारी जरी सुरू झाली असेल तरीही या ठिकाणी इंद्रायणी नदीचा प्रश्न कायमच ऐरणीवर आलेला आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इंद्रायणी नदीचं प्रदूषण आहे। त्याचबरोबर पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचा जे आहे ते आढावा घेणार आहे। आपण पाहू शकतो संपूर्ण घाट जो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकऱ्यांनी गजबजलेला आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हिरकणी कक्ष असेल, आळंदी नगर परिषदेकडून या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात आल्या। कोणत्याही भाविकांना या ठिकाणी त्रास होता कामा नये याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दक्षता घेण्यात आली। जर नदीच्या पात्रात जर आपण पाहिलं तर एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी सक्रिय आहेत। नागरिकांना सांगण्यात येत आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत, नदीला जास्त प्रमाणात पाणी आहे, त्यामुळे नदीकाठी जी आहे ती आंघोळ करावी अशी देखील सूचना जी आहे ते नगर पंचायतीकडनं देण्यात आलेले आहे। आपण जे आहे वेळोवेळी जे आहे या पालखी प्रस्थान सोहळ्याचा आढावा घेत राहणार आहोत। कॅमेरामॅन मानव शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, आळंदी। वारी सोहळ्यानिमित्त वारकरी आळंदी दाखल झाली। आपण बंदोबस्त जो आहे तो खूप चोख ठेवण्यात आला। काय बंदोबस्त आणि कसा आषाढी वारी निमित्ताने आळंदी आणि देहू या दोन ठिकाणी आपण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जवळपास 6 DCP, 15 ACP, 450 अधिकारी, 3,500 आपले पोलीसचे स्टाफ, 600 होमगार्ड, 3 SRP कंपनी, ते सगळे आपण लावलेलं आहे। आपला ट्रस्टबरोबर आणि बाकी जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर आपला डिस्कशन कंटिन्युअस सतत आपला डायलॉग चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून आपण सगळे अत्यंत चांगल्या रीत्याने सगळे बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे आणि सगळे जे पूर्ण सोहळा आहे ते अत्यंत चांगल्या रीत्याने, शांततेने आणि व्यवस्थित पार होईल याच्या आम्हाला पूर्णपणे देखील येत आहेत असं कळते। ते आल्यानंतर काही दर्शनबारी बंद ठेवली जाणार आहे का, काही बदल केले जाणार आहे? नाही, त्याच्याबद्दल आमच्या ट्रस्ट सोबत डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळे अत्यंत व्यवस्थित, कोणालाही कुठला त्रास न होता आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांची जी विजिट आहे ते पण आम्ही पार पाडणार। किती वाजता साधारण CM येतील आणि किती कालावधी मंदिरामध्ये ते असतील? नाही, फक्त मंदिरमध्ये नाही आहेत, पूर्ण परिसरमध्ये आहेत। 3 वाजेचे नंतर येणार आहे आणि 1.5 तासाचा जवळपास कार्यक्रम आहे मंदिर आणि परिसरमध्ये, आळंदी परिसरमध्ये। मुख्यमंत्री आल्यानंतर वारकऱ्यांचं दर्शन बंद होणार आहे, वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाही, जे आपला रेग्युलर कार्यक्रम आहे ना त्या आम्ही ते चर्चा करत होतो। आमचं सगळे नियोजन ठरलेलं आहे, जसा प्रत्येक वर्षी नियम होतो त्याचप्रमाणे आपण यावर्षी पण सगळे जी परंपरा आहे ते तसेच चालू राहणार। कुठलाही काही याच्यामध्ये कोणालाही काही व्यवधान होणार नाही, वारकऱ्यांना काही व्यवधान होणार नाही, कोणालाही काही व्यवधान होणार नाही आणि एकदम अत्यंत आमचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे। आम्ही ते चर्चा करत होतो, आपण पाहिलं तर सगळे स्टेक होल्डरबरोबर, ट्रस्टबरोबर आपली चर्चा डिटेलमध्ये झाली आणि आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, व्यवस्थित पार पडलं। गेल्या वेळेस वारीच्या वेळेस खरं तर प्रकार घडला होता, वारकऱ्यांनी पोलिसांमध्ये थोडेसे चकमक झाली होती। यावेळेस तसा प्रकार घडू नये यासाठी काही व्यवस्था केलेली आहे का? मागच्या वेळी जे होतं ते वारकरी याच्याबद्दल नव्हतं, ते एक दुसरी एक संस्था होती त्याच्याबद्दल
त्याच्याशी काही हे झाला होता. त्याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यांच्या जे संबंधित स्टेक होल्डर्स आहेत सगळ्यांबरोबर जसं मी सांगतो आपण चर्चा केलेलं आहे आणि सगळे समाधानी आहेत आणि सगळ्यांचे आपण संपर्कात पण आहोत. थँक्यू.